नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या ब्रह्माक्षर निर्देश योगाचा म्हणजेच 8व्या अध्यायाचा 12वा आणि 13वा श्लोक. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् अस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. सर्व इंद्रियरूपी दरवाजे बंद करून मनाला हृदयात कोंडून आपले प्राण मस्तकामध्ये ठेवून योगाचरणामध्ये स्थित होऊन ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचं उच्चारण करत आणि माझं स्मरण करत जो देहाचा त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परंतु ही योगधारणा तरच घडेल की जर सर्व इंद्रिय रूपी दारांना निग्रहाची कवाडे अखंड लावली जातील. मग ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला माणूस घर सोडत नाही, त्याप्रमाणे मग स्वभावतःच कोंडलेलं मन अंतःकरणात स्वस्थ राहील. अरे अर्जुना, याप्रमाणे चित्त स्थिर झाल्यानंतर मग प्राणाचा ओंकार करून त्याला मग सुषुम्ना नाडीच्या मार्गानं मूर्ध्नी आकाशापर्यंत म्हणजेच मस्तकातील ब्रह्मरंध्राच्या आकाशात किंवा सहस्रार चक्रामध्ये आणावं. तिथं मूर्ध्नी आकाशात प्राणवायूचा लय होईल न होईल अशा अर्धवट स्थितीत धारणेच्या जोरावर धरून ठेवावा. जेथपर्यंत अकार, उकार आणि मकार या 3 मात्रा अर्धमात्रा रूप ओंकार बिंदूमध्ये नाहीशा झाल्या नाहीत तोपर्यंत तो प्राणवायू मूर्ध्नी आकाशात स्थिर करावा. मग अर्धबिंबात मात्रात्रयाचं ऐक्य झालं असता ओंकार अर्धमात्रेमध्ये जसा शोभतो किंवा लयाला पावतो तसा तो प्राण मूर्ध्नी आकाशात शोभतो म्हणजे लयाला पावतो. त्याबरोबरच ओम ओम हे ध्यान संपतं आणि त्या मूर्ध्नी आकाशातच प्राण लीन होतो. मग प्रणवाच्या पलीकडं जे उरतं ते पूर्ण आनंदघन असतं. म्हणून प्रणव हे ब्रह्माचं नाव आहे आणि प्रणव एकाक्षर ब्रह्म आहे. तो माझं श्रेष्ठ प्रतीक आहे. त्यामुळं त्याचं स्मरण ध्यान करत असताना जो अशा स्थितीतच देहत्याग करतो तो ज्या प्राप्तीच्या पलीकडं दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही अशा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. अरे अर्जुना, इथे कदाचित तुझ्या मनात शंका निर्माण झाली असेल की अंतःकाळी हे स्मरण कशामुळे घडेल. कारण इंद्रिय आपापली कामं करण्यास असमर्थ स्थितीत असल्यावर, जगण्यात असलेलं सुख दुःख सागरात बुडाल्यावर आणि आत तसंच बाहेर मरणाची लक्षणं उघड दिसू लागल्यावर मग त्यावेळेस योग साधनेस कुणी बसावं आणि इंद्रियांचा निग्रह कुणी करावा आणि कोणत्या अंतःकरणानं ओंकाराचं स्मरण करावं. तर अरे अर्जुना, अशा शंकेला कदाचित तू अंतःकरणात जागा देशील तर तशी शंका मनात आणू नकोस. कारण माझी जे नेहमी सेवा करतात त्या भक्तांच्या अंतःकाळी मी त्यांचा सेवक होतो. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राणम् अस्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. चला तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण या पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुनाला काय सांगतात हे ऐकण्यासाठी आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.